जाऊ द्या. हा 1.5 ते 2 वर्ष झाले पुण्याला राहतोय. हा साधा मला म्हणतोय त्या चल म्हणून. हा अरे माझं म्हणायचं नवीन नवीन आधी त्यातून नीन आता तर म्हणून म्हणा ना. अरे नेतो म्हटलो होतो मग पण तुझ्यासारख्या माणसाचं तिथं काय काम आहे? तुला आहे का डोकं बिक? येत आहे एवढं मोठं अरे पण तिथं हुशार माणसं लागत आहे, तुला काही कळतं का नाही? म्हणजे मी माटाड. हा मट्टच आहे. दाजी आले. थांब आता दाजीची ना थोडी चेष्टाच करू. Hello guys, good morning. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? I'm fine dear. How are you dear? काय म्हणते ते? काय? Tell me what is going on. अरे बापरे. As a long time we both had not been met. अहो दाजी एवढं इंग्लिश नका बोलू, नाही तर तुमच्यासारखे आहे ना केस गळून जाते ना माझे लवकरच. Oh, you will look very handsome when you will bald like me. अयो हँडसम बाल. काय रे? Bald. You will be bald, then you will look very handsome like me. बाळ म्हणत असते. म्हणजे लहानपणी मी हँडसम होतो असं? Oh, I'm telling about bald. Remove your hairs. होय. Not a bald, not a baby. हो दाजी रिमूव्ह हेअर्स. कोणत्या भाषेत बोलत आहे? Once you will remove your hair, then Remove you will hairs, like, remove yes, hairs. yes, it is correct. रिमूव्ह हेअर्स. Yes, you have to make a bald, B-A-L-D, bald. काही समजा ना भाऊ दाजी आम्हाला. अरे टकलं कर माझ्यासारखं म्हणजे खूप हँडसम दिसशील तू. नको नको, मी असंच हँडसम आहे. बरं आहे भाऊ. तुम्ही नाव शाताला आणि अजून त्याला शाताल जरा जपान आता हा. बरं राहू द्या. बर बोला बाकी काय म्हणता मित्रांनो. बाकी काही नाही भाऊ, निवांत. पण दाजी हा तुम्हाला माहिती का ते सुगंधाचं? सुगंधा तुमचं लय नाव काढी बर का? हा कस काय पण? सुगंधा माझी मेवणी आहे ना. हा वय. हा अहो ती इतकं भारी म्हणती, दाजी असे दाजी तसे, इतकं गोड गोड गप्पा मारित होते आमच्या सोबत. लय भारी सांगत होती. सुनंदा वहिनी नुसते तुमचं माळ आपण देवाच माळतच झोपी तसं तुमचं नाम जप राहतो. जेवता बसता टीव्ही पाहता उडत गेलं तर तुम्ही नुसते दाजी 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 दाजीच. अरे माझा स्वभाव एकदम गोड आहे. आपण म्हणतो ना जसं पेराल तसं उगवेल. हा, हा. मी सगळ्यांशी गोड बोलतो. लोक माझ्याशी तेवढंच चांगल्या प्रेमाने बोलतात. खरंय आणि ते टेपवर पण दाजीचेच गाणे लावती. हा. ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, लय भारी. पण सुगंधाचं प्रेम आहे राव असं वाटतंय मला तुमच्यावर. खरंच खरंच. वाटतं नाही आहेच. हा मग एवढं दाजी दाजी करते म्हणजे 100%. आता तुलाच माहिती भाऊ तुला काय बोलली ती. अहो सगळं दाजी दाजीच करती. मला एक सांगा उठता बसता तुमचे दादी नावे का बरं असं? अरे काय झालं जेव्हा मी शामरावच्या बहिणीला बघायला गेलतो का हा ती सुगंधा पण तिथं होती. हा. आणि दोघी दिसायला एकदम सारख्याच होत्या ना. हा. मला असं वाटलं होतं मला हिच्याशीच माझं लग्न होतं का काय. अरे बापरे. म्हणजे योग्य मला वाटतं बरं का तू बोलतो त्याच्यात जरा काही थोडस जरा तथ्य असू शकतं. अरे हा हा म्हणजे तुम्हाला पण ती आवडली असन आणि तिच्या मनात पण तुम्ही बसले असन ना. शक्य आहे ना हे. हा. म्हणजे माझी घरची एक शाखा आहे पण जर दुसरी मला बाहेरून पाठिंबा देत असेल तर माझं नशीब समजतो मी ते. सुधांदा वहिनी म्हणते दादी मला प्रत्येक टायमाला आले तर उडून फिरून तै न ते घेऊन येते तै न ते पार्सल आणते फिरायला घेऊन जाते. आता उडत गेले होते ना तुम्ही फिरायला. हा एक ट्रिप झाली आता अजून तिला घेऊन जायचं ना फिरायला. हा. बरोबर आहे तुम्हाला सगळंच माहिती झालं राव. मग नुसते दोन जाते तुमचे सुधांदा. अरे लय बापरे. भारी. भारी हो तुमचं. अभिनंदन. म्हणजे तुम्ही धन्यवाद धन्यवाद. 2 बायका करणार का आता? बघू रे चल येतो मी आता. बरं. मला आनंद झाला एकदम या गोष्टीचा. चल हा एवढी नव्हती केसाची ती. कस काय हिशोब चुकते काय का ना मला. झालं गाव फिरून? हा बस. हो दाजी कशाला कटकट करता हो तुम्ही ताई संग? अरे शामराव मी कशाला कटकट करू. कटकट करू म्हणजे तिचा फोन आला होता मला. ती म्हणली तुम्ही इकडे आहे तरी पण संग नीट बोलत नाही तर. अरे नीट बोलायचं काय तिला सांग ना तुझ्या बहिणीला 2 गोष्टी समजून. आमचा संसार म्हणजे कसं आहे भूताला नाही बायकोन हळदला नाही नवरा. तिला समजतं का नवऱ्याशी कसं बोलायचं मान सन्मानाने बोलायचं. उठ सूट वाकडं तिकडं बोल आडवं तिकडं बोल. ही कोणची पद्धत हे संस्कार का तुमच्या आई बापाचे. ओ दाजी मान देतो म्हणून तुम्ही लगे पण आई बापावर चालले आता तर. अरे असं- आमच्या आई बापाने आमच्यावर चांगले संस्कार केले. अरे असं बोलून दाजीची मान नको तोडू. श्याम सुंदर तुझ्या बहिणीला नीट राहायला सांग. ती नीटच राहती. तुम्ही जरा नीट राहा ना. आता इकडे आला तर माझ्याकडे तर व्यवस्थित राहा ना. ए बाबा व्यवस्थित राहायची भाषा मला नको शिकू. तुझी बहीण आहे ना सोडून देईन. तुझ्या माहितीसाठी सांगू का इथं गावात माझ्यावर प्रेम करणारी एक जण आहे.
काय बोल हा, दाजीला असं तसं आता नको समजू. मला चांगलं माहितीये कोणी बायको देत नव्हतं तुम्हाला, पण आम्ही म्हणलं चला जाऊ द्या, माणूस चांगला आहे, करतोय उद्योग धंदा पाणी जरा, तर दिली अरे, तुम्हाला. तुम्ही काळ आता खराब असतो म्हणजे माणूस नसतो खराब. तू नको मला शिकू मागच्या भूतकाळाच्या आठवणी. तू 10वीला समजा नापास झाला आणि 12वीला पहिल्या अटेम्प्टला पास झाला, मग तू काय माठ्या म्हणायचा का हुशार म्हणायचा मग? ते नका सांगू, बाकी काही उगा गाडीत बस. आता मी काय म्हणतो माहिती अरे बाकी दे सोडून, बाकी शून्य आणि मला एक भेटणार आहे ते माझं पुण्य. तुझी बहीण देईन सोडून. काय नको पुण्या मला पुण्याच्या शिकवू. गोष्टी करता हो तुम्ही? तुम्हाला कोण विचारीन? उगा सांगा उगा कोण प्रेम करतं काय करतं अरे गावात तुला काय दाखवून देतो सगळं मी. मजा बघ तू फक्त. म्हणजे तुमच्या कोणी कोणी गावात प्रेम करा मला सांगल सांगा बरं. सांगल चित्र लवकर स्पष्ट होईल. थांब जरा. हे तुला सांगितलं फक्त ट्रेलर आहे, अजून दाजीचा पिक्चर रिलीज व्हायचा आहे श्याम सुंदर. अहो तुम्ही हिरो आहे का विलन? हा अरे हिरो नाही विलन नाही, मी दाजी आहे फक्त दाजी. कोणी मला सांगा ना तुम्ही, मला कळलं पाहिजे ना गावात खाऊन येईन काय. गावात तुला काय करायचं? तुझी बहीण मला जर नीट नाही वागणूक देत, मग सगळ्या गोष्टी तुला काय सांगायच्या? तुम्ही असं करू नका बरं, तुम्हाला सांगतो मी, संसार मोड नका तुम्ही. ठीक आहे, दाखवतो तुला आता संसार मोडतो का काय राहतो. तुझी बहीण माझ्याशी भांडते, तू आता मजा बघ. येतो मी आता. आईला ह्या दहाचीच एक ही फ्रीजच आहे हो. आता कोण आहे गावामध्ये? मला शोध लावा लागणार आहे. दाजी ऐका ना राव तुम्ही. हा बोल काय. लयच फनफन करता राव. हा वय झालं पण तुमच्या अजून चिडचिड करायचं स्वभाव नाही याल तुमचा. अरे त्रासच तेवढा आहे ना तुझ्या बहिणीचा मला. अहो कसला काय त्रास राव. हा प्रत्येक संसार असते, बायको थोडी बोलतच असती, पण एवढं लगेच दुसरी. मग काही नका उगा तुम्ही ना माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नका बरं का. कोणी गावात सांगा बरं मला तुम्ही. उगा काही सांगा आता गावात कोण प्रेम करत दाजीवर प्रेम करणाऱ्या काही मेवण्या कमी आहेत का गावामध्ये? मेवणे? मग मला कुठं कोणची बहीण आहे? अरे सुगंधा. सुगंधा? हो अन ती तुमच्यावर प्रेम करती? बघ ना, लग्न करून आणतो ना तुझ्या बहिणीला सवत, आणि तुझ्या नाकावर टिचून गावातच संसार ताटतो माझा दुसरा. काय बोला आता तोंडाला येईन ते तुम्ही दाजी. हा लग्न करतो न सवत आणून इथंच राहतो गावात. शक्य आहे का एवढ्या काही गोष्टी? काही बोला उगा तुम्ही. अरे मला सगळं शक्य आहे. कसं काय तुम्ही असं म्हणता राव उगीच? अरे तुझ्या बहिणीचा श्याम सुंदर त्रासच तेवढा आहे दाजीला राव. मग मी वैतागलो भाऊ. मला म्हातारपण सुखात घालवायचं आहे, माझा दुःखात नाही घालवायचं मला. म्हणजे तुम्ही आता सोबत सगळं लग्न करणार का? हो. अहो काही येडे डोके बिके पडले काय? तिला नवरा आहे, तिचा संसार चांगला चालू आहे, कशाला उगा तुमच्या संग ती लग्न करीन? अरे मी तिच्याशी लग्न करून तुम्हाला डोक्यावर पाडतो श्याम सुंदर. आता तुम्ही पडता डोक्यावर माझा नवा संसार बघून, आणि तो बी तुमच्या गावातच. अहो त्या म्हणाच्या गोष्टी असत्यात, चाली आधी घरवाली, कळलं का तुम्हाला? अरे साली मेरी अभी पूरी घरवाली हो की रहेगी, दिखाता तेरे को अभी मैं. जावा होईन खिसा खाली तवा कळन मग साली. बघ ना कोणाचा खिसा खाली होतो आणि कोणाचं काय होतं ते. तुम्ही नाही ऐकणार? मी अरे तुम्हाला मी- सांगा, तुम्ही ना ताईला फोन करून सांगा बरं का अरे आता. मी लय खुनशी माणूस आहे, भिकाला लागल पण मी माझा शौक पूर्ण करीन भो. तुला करूनच दाखवतो लग्न मी माझ्या साली बरोबर. मी पण पाहतो कसं लग्न करता तुम्ही मग. बघू ना, हा करूनच दाखवतो तुला मी पण. हा चालते चालते. चल. सोडा की हात मजताजी पा नजर इकडं ताईची. भाऊ काय दाजी, मी गाणंच म्हणत होते मस्त अगं, पैकी. नजर ताईची नाही, ते डोमकावळ्या श्यामरावची नजर आहे माझ्यावर. हा माझीच नजर आहे, कळलं का? मग ते दहाव्याच्या पिंडावर कसं एखाद्या कावळ्याची नजर असती, तशी डोमकावळ्याची दाजीवर नजर आहे अहो सुगंधा. पण दाजी मी गाणं म्हणत होते, तुमच्या दोघांचं काय चाललं भांडण? भांडणाचा काय संबंध आहे? याला नुसते दारा पुजायला लागत येतं. हा दाजी म्हापा अहो, म्हणायला पाहू ना दाजी, माझा. अहो जाऊ बोलत जाऊ. अरे तुला नाही बोलू बहिणीच्या नवऱ्याला. सुगंधा बघितलं का, प्रेमाच्या माणसाजवळ येऊन बसलं की याची अशी कुरापत असती. हो याच्यामुळेच आहे ना ताई कुरकुर करते माहितीये का. पाहुणे माझे आणि अख्ख्या माझ्या घरी कायच टिकत नाही, नुसतं दुसऱ्याची दारा पुजायला लागत तुम्हाला. बघितलं का, सकाळी फोन केला बायकोची किरकिर, गावात गेलं या डोमकावळ्याची किरकिर. त्यांचं काय चुकलं बरं आता? बसले असं त्यांना वाटलं असं शांत जाऊन बसावं म्हणून. तुम्हाला मी सांगतोय बरं का, तुम्ही येडवून करू नका. तुम्ही अजिबात इथे येत जायचं ते नाही. सुगंध ते फुल आणि बस त्याच्याशी बोलत तू. चाललो मी. अहो माझं फुल काय चाललं शामराव? हे इकडून बसा. काय झालं? मला काय म्हणायचं, तुला बी काही कळत नाही का? काय बी कळत नाही म्हणजे? मग कशाला त्या माणसाविषयी बोल? तू माणूस काय मला ऐकलं का तू आता? काय हा? म्हटले? प्रेमाच्या माणसाची देऊन बसतो मी. हा? हो आता मी सगळ्यांसोबतच प्रेमाने बोलते, मग आता त्यांना भांडत बसू का? हे बघ तू माणूस लय डेंजर आहे. ताईने मला सांगितलंय म्हणून मी तुला सांगतो. तू काय नादाला बी त्याला लावलं काय त्याला? ओ शामराव, तोंड बघा ना आरशात जाऊन. काय बी काय बडबड करतो?
माझं नाही तोंड बघायचं, त्या माणसाचं तोंड बघून तरी अहो, बोल. तुम्ही बोलता कोणाशी ते म्हणून म्हटलं तोंड जाऊन बघा आरशामध्ये. आणि तो माणूस तुमच्या बहिणीचा नवरा आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलते. माझं काय अडलं नाही दाजींसोबत बोलायला. आणि माझ्या बहिणीचा नवरा आहे ना, तिचा संसार वाचावा म्हणूनच मी तुला बोलतोय. त्याला दारात बसू देऊ नको, येऊ बी नको देऊ, कळलं ना तुला? हे बघा रिकामा आहे ना, काही पण बडबड नका करत जाऊ. उगाच ती तुमची बहीण आहे ना, माझी मैत्रीण होती म्हणून मी ते दाजी म्हणून त्यांच्यासोबत मेवण्यासारखं त्यांना बोलते. तर माझं काही पडलेलं राहतं. अरे मेवण्याला कळायला पाहिजे ना. पण मग तुम्ही सांगा ना तुमचा मेवणा आहे तर मला काय मग सांगता. नादाला लावलं का म्हणे परत ते दाजी इकडे आला नाही पाहिजे. तुम्ही बी यायचं नाही, विश्वास नाही तर. मला काय करायचंय, पण तू राहा व्यवस्थित. हा तू राहा व्यवस्थित. पारे डेपुटीने ना कांद्यातल्या गावात उपटायला लावले आपल्याला. हा मग उपटाय जावा ना तुम्ही. काय तू म्हणले दोघं या तिकडं कामाला. सगळ्यांनीच लागते तुम्हाला. तू लागते म्हणजे हो बघा ना शामभाऊजी तंतन करत चालले. गावात बघा ना काय वैताग आला झालं. नसता. श्याम्या, काय रे आता तू? काय झालं बायकोनी पुकारणी बिकारणी टाकले का काय डोक्यात? अहो गिराईक कमी झाले असते म्हणून चाललंय. तसंच असं काहीतरी. काय तुम्ही विना वहिनी, हा? आणि झालं तुला बी काय मै बायको कशाला मला बोलन? अरे गावात काही कमी लढे आहेत का? काय लढे वैताग झाले? आला दुसरा. तू लय चिकाटेस. रुपया तुझ्या बुडीला असं कुणीतरी, त्याच्यामुळे तू त्यांना शिवाय शिवाय नको ते जाऊ श्याम्या, नाही तर तुला वाटलो बहीण. अहो हे उधार देणार आहेत का? बघितलं ना आपल्यालाच किती 10 वेळा हटकतात. हा हा. अरे काय ते लावले ती मला काय ना, माझ्या डोक्याला दुसरं टेन्शन आहे. ए, काय झालं मग सांग, टेन्शन येतं. अरे ते दाजीचं टेन्शन मला. दाजीला काय झालं? अरे दाजी काही म्हणायला लागला. दाजी म्हणला तुझ्या बहिणीला सोडून देईन आणि गावात लग्न करून इथं राहीन म्हणला दुसरं. कोणाचं लग्न करणार दाजी आता? सुगंधा. सुगंधा सोबत दाजीला समजून ठेव बरं का श्याम्या. तुमचं काय? आवाज आपल्या आईतली मला- बाईवर नजर ठेवणं म्हणजे मी हानीन मग. तुम्ही काय एवढं रुबाब करताय? तुम्ही त्यांचा नवरा आहे काय? हा आणि कस काय हे घडलं असं? ते काय मला माहित नाही, पण दाजी म्हणतो की सुगंधा म्हणली मी प्रेम करते तुमच्यावरती. आणि सुगंधा बी म्हणत होती हा प्रेमाचे माणसं आहेत असं असं. मी आता सुगंधाला सांगून आलो खमकून, म्हटलं अजिबात माझ्या दाजीला नादाला लावायचं नाही म्हणून. हा? स्वतः नादी लागता मग हेच होणार ना. तुम्हाला लागतं ना सारखं सुगंधाताईपाशी जाऊन गुलगुलू बोलायला, ए, त्यांच्या खायला. मी नाही बोलत. हा. तुझ्या नवऱ्याला सांभाळ, मी काय सांगतो आणि काही नाही. हा. आणि तुमचं काय चाललं होतं? चला तुम्ही घरात, तुम्हाला बघतेच जा. घरात कशाला घेती? मग नीट कामाला निघा हा मी जातो भाऊ कामाला. आणि ती काम करायचं मी करणार नाही आता. साधा ताण कर. हा लय शहाणा झालं वय. इकडे येऊन मोकर हे करतोय. त्याला सोडणार ना डेपुटी. हा उचलू चापटीन. अरे कोणाला? तुम्ही सांगा डेपुटी, त्याला शोभत का असं बाहेर गावून आपल्या गावात आलाय आणि शहाणपणा करायला लागलाय? कोण म्हणजे श्याम्याचा दाजी. का बरं तुझ्या बायकोवर नजर ठेवली काय? माझ्या बायकोवर नजर जर ठेवली असती ना त्याचं टकलच फोडलं असतं म्या. हा मग तू का म्हणे एवढा राग आला? त्याला काय राग आला तुला? का तुला दारू पिय नाही म्हणला तू? कोण? शामराव दाजी. आता त्याला त्याच्या सोबत हिंडणार नाही. त्याने नाही दिसू द्या परत. अहो ना आपल्या हिच्या सोबत नजर ठेवली हिच्यावर, कोणावर? सुगंधावर नजर ठेवली ना, मी सहन नाही करून घेणार. त्याला ना जीवच मारीन. आता फाशी देऊ शकतो मी. अरे येडा झाला का काय जाल्या? अरे तुझा आणि सुगंधाचा काय संबंध आहे? मेवना कोणाचा आहे? श्यामेचा. श्याम्याचा. हा सुगंधाचा दाजी, तिला दाजी म्हणते सुगंधा, हा एकमेकाला मेवणी म्हणते तू. आणि तुला काय तळतळ करायची चलत असं चाष्टा? कस काय चाष्टा? आपल्या गावातली बाई डेपुटी या आपल्या गावातल्या बाईवर बाहेर येऊन नजर ठेवली म्हणून माट करून फिरणार का नाही? मग तुम्हाला माहितीये ज्याला एकदा फिरला ना गार बिंगून त्याचं चकाला बुम सगळं फोडून टाकीन. दाजी अंगावर बसला ना तो हिचा पती होईल. भुंग भुंग शाकालाका करू नको. दाजीला फिरायला सोपं नाही. दाजीचा तू पाय बी फिरू शकत नाही. दाजी सोपा नाही. तुम्ही ना अजिबात बी मला राग आलेला आहे. मला हसू नका तुम्ही. साधारण का मला येडा झाल्या. इकडे ये बस. हशीत नाही तुला? अरे चाष्टाने दाजी म्हणत असन. आणि तुला सांग का श्याम्याचा पाहुणा काय ना आपला पाहुणा काय, त्या दाजीला जरा चाष्टा करायची सवय म्हणला असन. मग तुला काय एवढा राग येतो सुगंधाला बोलल्यावर? काय राग येतो म्हणजे? हा? तुम्ही ग्रामपंचायतच्या वतीने या बैठक मांडा आणि त्याला समजून सांगा. नाही तर श्याम्याला तरी धडा शिका. आता ते लग्न जर केलं ना त्यांनी मग बघा कोणाचं लग्न? सुगंधा सोबत ते लग्न करणार आहेत. अरे तो काही येडा झाला का काय? लग्न कोणाचं होतं? ज्याचं लग्न झालं नाही
त्याच्या संग लग्न होतं. सुगंधाचं झालंय आणि त्या दाजीचं झालंय. आता कसं काय लग्न करते आणि श्यामेच्या बहीण कुठं जाईन, सुगंधा नवरा कुठं जाईन? सोडचिठ्ठी देणार रे, तुमच्यापर्यंत आमंत्रण आलं नसेल, सोडचिठ्ठी दिली नाही त्याच्यामुळे आमंत्रण आलं नाही. तिथं जाऊन सुद्धा तुम्ही गोड गोड गुलाबजांबू खायला बसलेत. सोडचिठ्ठीचं आमंत्रण द्यायला लागले लोक. हा म्हणजे ते श्याम्याच्या बहिणीला सोडचिठ्ठी देणारी. मला काहीच कळा ना. तो सुगंधाचा नवरा राहतो मुंबईला, श्यामेची बहीण राहते इकडं, दाजी राहतो तिकडं, आणि सुगंधा राहते. घटस्फोट घेणार कोण आहे आणि सोडचिठ्ठी देणार कोण आहे? अहो श्याम्याचा दाजी घटस्फोट घेणार आहे त्याच्या बायको सोबत. श्याम्याला त्याचं इकडं चालू आहे. उठ 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 मला माहित होतं तुम्ही असंच करणार आहे म्हणून. हा, तुम्ही फक्त त्याला समजून सांगू नका रे. मी माझं ना फाशी घेईन, ग्रामपंचायत पुढं फाशी घेतो मी. बाबा 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 डोक्याचा गोंधळ केला रे. कोण कोणाचा घटस्फोट घेणार आहे? अरे जा ना बाबा, मा डोक्याचं बरीच झालं. जा ना, मला गोळ्या चालू करशील. जे नेऊन ना ते शकाला डोकं फोडून टाकीन, एका रक्ता भोंबळ करून टाकीन. जातोय, पाया पडू. जा जा जा. मा पाया नका पडू, त्या दाजीला समजून सांगा. सांगू तुम्ही जा. त्याशिवाय उठणार नाही. सांगतो ना दाजीला समजून. जा ना तू, मा डोकं गार 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 करायला लागलं. जा ना, मला काहीच कळा ना. उठ ना उठ ना. आता जसे शांत झालेत ना डेपुटी, तसं तुम्ही दाजीला फोन लावून सांगा ना सुगंधावर कशाला मरतो म्हणून. मी म्हणू का? हा ते काम करू. दाजी थोड्या वेळ माझ्याकडे चहा आला येणार आहे. मी दाजीला सांगतो तू सुगंधाकडे जा. सुगंधाला सांग समजून. जा मी तो गेटवर बसू का? त्याची गेटवर वाट बसूच नको. गेटवर बसू नको. गेट मोडून मा तू जा सरळ. जा जा जा. सुगंधाला समजून सांग. चालतंय, नक्की समजून सांगा. बापरे, असं जर असलं ना तर डोक्याचा मेंदू बाहेर येऊन कोण कोणासंग घटस्फोट घेणार आहे काय काहीच कळना हो. घरीच आहे का तू? हा, मला वाटलं तू घरी राहते का नाही राहते. म्हटलं जाऊन बघा एकदा. अहो मीच येणार होते तुमच्याकडं. का ग? मला वाटलं नव्हतं सुगंधताई तुम्ही असं कराल म्हणून. आता बाई काय केलं मी? काय केलं? अहो तुम्ही दुसरं लग्न करायला लागला. अयो, आणि मला कसं माहित नाही? कसं माहिती नाही म्हणजे? सगळं आम्हाला कळलंय. अहो पण किती नवरा चांगला आहे, किती जीव लावतो. मुंबईवरून तुम्हाला काय काय प्रोडक्ट पाठव, पैसे पाठव, एवढं सगळं चांगलं असताना का म्हणूनच करायला लागलाय हो तुम्ही? अगं पण तुला म्हंटल कोण मी दुसरं लग्न करणार आहे म्हणून? शामभाऊजीच्या दाजी बरोबर तुम्ही लग्न करणार नाही का? काय? हा, अगं रुपा, तुला तरी कळायला पाहिजे मी त्या श्यामभाऊजीच्या मेवण्यासोबत लग्न करीन का? गप्पा. तिथं मी घरी आलते त्यावेळेस पण ते तिथं बसले होते, तुम्ही काय बोलत होता आणि मी फुल दिलेलं पण बघितलंय. तू बघितलं? हा, तुम्हाला दिवसभर हेच काम आहे का शामरावला आणि तुला? मला येतं कोण येतं, कोण मला काय आणून देतं, मी कोणाला काय देते? अहो मी सहज चालले होते परवा दिवशी, तेव्हा बघितलंय मी. हे बघ, तसं काही विचार नको करू. आणि ते उगं याची शामरावची बहीण आहे ना, ती माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून दाजीच्या नात्याने बोलते मी. काही पण काय ग म्हणे का त्याच्यासोबत लग्न करणार आहे का? आता तुला माहिती आहे माझा नवरा किती भारी आहे. अहो मग दिसा एवढं देख नाही, मग हे कसं आवडलं तुम्हाला? मला शांततेत बोलू दे, मला चिडायला नको लावू. कशाला मी काही पण काय बडबड करते? तुला वाटतं का मी असं काही करन? तेच तर मला प्रश्न पडला ना. म्हणलं बाई एवढी बाई दिसायला देखणी, नवरा पण त्याच्यापेक्षा दिसाय देख ना, आणि ह्याला काय म्हणून दाजीच्या मागं लागले असताना बरं? कोण म्हटलं मी तुला दाजीच्या मागे लागले? कोण म्हणलं? श्यामभाऊजी इथनं तनतन करून चालत होते. आम्ही विचारलं तर म्हणले की माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायला लागली सुगंधा. म्हणलं कस काय? तर माझ्या दाजी बरोबर लग्न करणार आहे म्हणून. असं म्हणे? मग त्या शामरावला बी बघते, त्या दाजीला पण बघते. अख्ख्या गावात झालंय ते. गावात झालं? हा, अहो अख्ख्या गावात कळलंय की तुमचं दाजीवर प्रेम आहे म्हणून. कोणी सांगितलं तुला? कुणी सांगितलं? अख्ख्या गावाला आता माहिती पडलंय तुम्ही दाजी बरोबर लग्न करणार आहे. आता ना त्या गावाला माहित झालं ते मी बघते, पण तुझं हे तोंड आहे ना हे बंद ठेव. तुझ्यामुळं ज्यांना माहित नाही त्यांना मी माहित व्हायला बसलो. दाजीच्या तर ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. बघा बाई तुमची तुम्ही. ओ शामराव, असे बाहेर या तुम्ही, पहिले पटकन बाहेर या. काय झालं तेवढं तुला तंतन करायला? काय तंतन करायला काय झालं? सगळ्या गावामध्ये काय थोबाड वासत बोलू राहिले हो तुम्ही लोकांना कोण? की ते सुगंधा आणि दाजी लग्न करणार आहे म्हणून. मी नाही करू राहिलो ते, मग कोण सांगितलं? तो दाजीच करू राहिले. तू त्यांना कुठं म्हणली तुमच्यावर प्रेम करते मी? का नाही म्हटलं मी? ते दाजीला माहिती. ते दाजी मला म्हणला डायरेक्ट की तुझ्या बहिणीला सोडचिठ्ठी देतो आणि सुगंध संग लग्न करतो म्हणून तुझ्याकडे आलतो मी. तुमचा तर दाजी आहे ना, तर डोक्यामध्ये सडेल बटाटे भरलेले, त्याला तर अक्कलच नाहीये. कुठून मी त्याला दाजी एवढं मानपान देऊन बोलते तेच कळालं नाही. आणि तुम्हाला कळत नाही का मी असले उद्योग घालन का?
मी तुला डायरेक्ट नव्हतं बोललो, पण आता तुला डायरेक्ट सांगितलं मी. मला फक्त कानावर आलं होतं. तुमचे दाजी मला डायरेक्ट म्हणला तुमच्या बहिणीला सोड चिठ्ठी देतो, सुगंध संग लग्न करतो, नाकवटीतून तुमच्याच गावात जावंय म्हणून राहतो. म्हणून मला राग आला, म्हणून मी ती आलो आणि तुला सांगितलं समजून की बाई त्याच्या नादाला नको लागू म्हणून. तुम्ही मला तेव्हा सांगायचं ना, एवढी मला काय धावपळ झाली असती. त्या दाजीकडे ना मी बघतच असते. मी अशा गोष्टी माझ्या नवऱ्याला जर कळालं ना, त्या दाजीला त्या गावाच्या बाहेरच काढीन, पण मला बी काढून देईन काय आमचा माहेरी. तू आणि ते दाजी काय घोळ घाला तो घाला, पण भाऊ माझ्या बहिणीचा संसार शाबूत ठेवा. अहो तुमची बहीण माझी मैत्रीण पण आहे ती, माहिती का? हा मग तिच्या संसाराचा विचार कर. अहो पण तिचं मी काय पळून चालले का दाजीसोबत? आता मला काय माहिती येतो तर म्हणतो इथंच राहायचं लग्न करून. शामराव का मग डोक्यात दाजीला बघू तुझ्या दाजीच्या तो. ए झालं यार, काय माझ्या मागे मागे येतो? मला तुमच्यात मागे येंडायचं, तुम्ही वा पुढं. अरे माझ्या बरोबर फिरकी आहे. मला नाही येंडायचं तुमच्या बरोबर. अंधारची जपून राहा बरं का दाजी. का रे बाबा? कुठाने करता नाही मला सगळं माहिती. अरे मी काय कुठाने केले? बायांपासून जपून राहा म्हणतोय गाव. अरे गावातल्या बाया म्हणजे माझ्या देवाऱ्यातल्या देवता आहेत. हा चला नका लगेच ओ दाजी, हा, सुगंधा. का चालले गावभर? काय झालं? काय झालं काय? तुम्ही काय म्हटले हो या गावातल्या लोकांना? मला तुमच्या सोबत लग्न करायचंय, ती सुगंधा माझ्यावर प्रेम करती, काय नाही. लावलंय? नाही मी कशाला असं म्हणू? मी कशाला म्हणू मग? दाजी तुम्ही सुगंधाला काय म्हणले? प्रेम करतो म्हणले ना. सुगंधा घाल गोटा घाल. दाजीचा तर- अरे अरे काय चाललंय? गेले. अरे काय चाललंय? अहो काय नाही, दादीच्या माझे ना सुधांचा दगड घेऊन आली, त्यांच्या माझ्या आल्या. म्हणजे अहो सकाळी काय आलं, दादी तिला हरभरा झाडावर चढून म्हणलं दादी थोडे इंदल द्यावा. म्हणलं सुधांना तुमच्यावर प्रेम करती. दादीला माहीत झालं काय मग. आणि दाजी ना त्यांना विचारलं वाटतं प्रेम आहे का नाही. असं झालं सुगंधा मागं लागली. म्हणजे सगळी सुरुवात तुमच्यापासून झाली आहे का नाही. म्हणजे तुम्ही दाजीला सांगितलं सुगंध तुमच्या प्रेम करती, आणि दाजी गावात सांगत सुटले असते. हा. चला चला माझ्या बघू आपण, चला काय होतंय आता. घालू का ए, तुला अरे सोड डोक्यात? ना. काय सोड ना? काय झालं सुगंधा? काय झालं म्हणजे? बघतीस काय हे? ए अरे सोड गोड ना बोले मला. दाजी, तू गोड बोले अरे दाजी. ऐकून तर घे, गोड मला बोलू बोल. दे ना. काय बोलू काय दे? झालं सुगंधा? काय झालं? शामरावची बहीण आहे ना, ती मला खूप त्रास द्यायची. शामरावची बहीण तुमची बायको असेल ना मग? हो ना हो ना. आणि मग? हा, माझी बायको मला खूप त्रास द्यायची. हा. ते शामरावला मला जरा घाबरून द्यायचं होतं, तर त्याला मला त्याची मस्करी करायची होती, म्हणून मी तुझं नाव घेतलं ग सुगंधा. तू माझी लय जीवलग मैत्रीण आहे. अहो पण माझ्या नवऱ्याला जर माहित झालं तर माझ्या नवरा तुम्हाला ठेवीन का इथं? ठेवून बिवायचं ते पंचायती जाऊ दे. सुगंधा या दाजीला सोडू नको. लय पागळ्या दाजी, लय पगळ अगं तुला सुगंधा, पकडू ही नको याला. चेष्टा एवढी अंगलट आहे, मला खरंच माहिती नव्हतं अगं. माझा अख्ख्या असं गावामध्ये कोणता सांगितलं उद्देश तुम्ही नव्हता. कधी सुगंधा माझ्यावर प्रेम करते, सुगंधा माझ्यासोबत लग्न एवढं आहे का थोबड आहे का ढंगावर तुमचं? अहो तुमच्यापेक्षा ना 10 पटीने माझा नवरा चांगला आहे. लय नका बोलू. उचलून टाकू का याला? ए, झाल्या. देन सोडून झाल्या. दाजीला नको उचलून टाकू. मग कोणाला टाकायचं? कोणाला टाकू? हा? झाले काय हा सगळा प्लॅनिंग होता ना कायचा? लग्नाचा, कोणी केला होता? सुगंधाच्या आणि दाजीचा. केला कोणी होता? योगेश आणि दिगंबर काय यांचं प्लॅनिंग हे. अरे मजा घ्यायची होती ना. बघितलं का? काय पलटी मारली पाहिली का ती काय. मेवणे लाडके मेवणे दादीची. अरे पण तुमची मजा दाजीला मेवणीला आयुष्यातून संपून टाकेल ना. अरे पण मला एक सांगा, ही अशी मजाक कुणासोबत करावं हे तरी कळतं का? दाजीसोबत. अरे करायची दाजीचीच करायची ना, मग माझी कशाला केली? अख्ख्या गावामध्ये सांगितलं का मला आणि दाजीला लग्न करायचंय म्हणे? लाज वाटतं का तुम्हाला? नाही सांगितलं ते. श्याम्या, अरे झाले काय नेमकी? मला काय कळालंच बघ. झाल्या झालं काही नाही. मग या युवाग्यानी आणि दिग्यानी हा. चेष्टा सुगंधाचं आणि दाजीचं लग्न लावून टाकलं. काय लग्न? याला तू सोड. सुगंधा दे रे. मारे त्यांना चांगलं. बरं ऐक सुगंधा, जे झालं गेलं ते गंगेला घोडण आलं. शेवटी तू माझी एक चांगली मैत्रीण आहे. मला तुला काही दुखवायचा उद्देश नव्हता, मी मजा केली फक्त. आणि लक्षात घे, परत जर अशी कोणी चेष्टा केली तर मला सांग, एका फायटीत थोबाड फोडून दात पाडीन मी त्याची. अहो तुम्ही फायटीत फोडा द्या माझा संसार फुटान. आणि जरा आहे ना या दाजीला सांभाळा, त्यांच्या द्या बहिणी ते घरी काढून. आणि जर विश्वास नसेल ना तर तुम्ही माझ्या घरी येतच नका त्यात जाऊ. अरे कोण काय चाललंय? मी माझ्या बहिणीचा संसार वाचवायसाठी करीत होतो. आता तुमचं काय चेष्टा चालली मला माहितीये का? अहो मी केली का चेष्टा? मला हौस आली का अशी चेष्टा करायला? बरं जाऊ द्या, मिटला ना सगळा जाऊ दे, विषय. सुगंधा थंड घे. ते योग्य म्हणून दिग्यामुळे झालं. त्यांनी यांची चेष्टा केली म्हणून सगळा राडा झाला. आणि मला हा काय माणूस माहित येऊन चेष्टा मला चांगली मारला. येणार आहे. जाऊ दे, नको रॉकेल ताण घे. दाजी तुम्हाला बी काही कळतं का नाही हो? चला